नमस्कार. गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. फेब्रुवारी महिना सिंह राशीच्या जातकांसाठी आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वतःची ओळख ठळकपणे मांडण्याचा ठरेल. हा काळ तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणारा आहे. काही काळापासून मनात असलेली अस्वस्थता हळूहळू कमी होत जाईल आणि स्वतःवर विश्वास पुन्हा बळकट होईल. मात्र हा आत्मविश्वास अहंकारात बदलू नये याची काळजी घेणे आवश्यक ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी तुमच्याकडे लक्ष केंद्रित होईल. तुमचे निर्णय, तुमची काम करण्याची पद्धत आणि नेतृत्व गुण इतरांच्या नजरेत येतील. जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्याचबरोबर प्रतिष्ठाही वाढेल. वरिष्ठांशी संवाद साधताना स्पष्टपणा ठेवा, पण शब्दांमध्ये नम्रता राखा. सिंह राशीचा स्वभाव पुढे राहण्याचा असतो, पण या काळात संघभावनेने काम केल्यास जास्त यश मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना संधीचा आहे. काहींना बढती, मान्यता किंवा विशेष जबाबदारी मिळू शकते. तुमची कामगिरी इतरांपेक्षा वेगळी ठरेल. मात्र सहकाऱ्यांशी स्पर्धा करताना अनावश्यक संघर्ष टाळा. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महिन्याच्या उत्तरार्धात हालचाल दिसून येईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन योजना, नवीन कल्पना आकार घेऊ शकतात, पण जोखीम समजूनच पुढे जा. आर्थिक बाबतीत फेब्रुवारी महिना तुलनेने अनुकूल आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे आर्थिक फळ मिळू शकते. मात्र खर्चही प्रतिष्ठेशी संबंधित गोष्टीवर वाढू शकतो. दिखाव्यासाठी खर्च टाळावा. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असला तरी अनुभवी सल्ला घेणे योग्य ठरेल. कौटुंबिक जीवनात हा महिना सन्मान आणि जबाबदारीचा आहे. घरात तुमचे मत महत्त्वाचे मानले जाईल. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात तुमची भूमिका निर्णायक ठरू शकते. मात्र कधीकधी तुमचा ठाम स्वभाव इतरांना दडपण आणणारा वाटू शकतो. त्यामुळे घरात संवादात सौम्यता ठेवल्यास नातेसंबंध अधिक मधुर होतील. प्रेम संबंधांच्या बाबतीत फेब्रुवारी महिना सिंह राशीसाठी उत्साहाचा आहे. जोडीदारांकडून प्रेम, आदर आणि लक्ष मिळेल. नात्यात रोमांटिक क्षण येऊ शकतात. मात्र स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्याची सवय थोडी बाजूला ठेवल्यास नात्यात अधिक समतोल राहील. अविवाहित जातकांसाठी आकर्षणाच्या संधी असतील. तुमचा आत्मविश्वास इतरांना भुरळ घालेल, पण भावनांमध्ये प्रामाणिकपणा ठेवणे आवश्यक ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्यतः चांगला आहे. ऊर्जा आणि उत्साह भरपूर राहील. मात्र अतिकाम, अतिव्यायाम आणि अतिउत्साह यामुळे थकवा जाणू शकतो. हृदय, पाठीचा कणा किंवा रक्तदाबाशी संबंधित तक्रारी असतील तर काळजी घ्यावी. विश्रांती आणि नियमित दिनचर्या यांचा समतोल राखणे गरजेचे ठरेल. मानसिक स्तरावर हा महिना तुम्हाला अधिक ठाम आणि सकारात्मक बनवेल. स्वतःबद्दलचा आदर वाढेल. काही जुने न्यूनगंड दूर होतील. तुम्ही स्वतःला ज्या भूमिकेत पाहता ती भूमिका प्रत्यक्षात जगण्याची संधी मिळेल. मात्र इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यास एकटेपणाची भावना येऊ शकते, हे लक्षात ठेवा. महिन्याच्या उत्तरार्धात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. त्या निर्णयांमध्ये आत्मविश्वास आणि अनुभव तुमची साथ देतील. अडलेली कामे मार्गी लागतील. तुमची प्रतिमा अधिक उजळ ठरेल. एकूणच फेब्रुवारी महिना सिंह राशीच्या जातकांसाठी आत्मविश्वास, मानसन्मान आणि पुढे जाण्याचा आहे. स्वतःच्या तेजात इतरांनाही सामावून घेतल्यास हा महिना अधिक यशस्वी आणि समाधानकारक ठरेल. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे
सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्र व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्माचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटाच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय व मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा, अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांना आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना हीच सदिच्छा व आशीर्वाद. जर आपल्याला आपले भविष्य जाणून घ्यायचे असल्यास आम्हाला खालील नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.